नमस्कार, मी डॉक्टर अविनाश वसंत सप्रे नागपूरहून आलो आहे आणि आम्हाला अंदमानला तर यायचं होतं सावरकरांविषयी आणि त्यांच्या इथल्या सेल्युलर जेलमधल्या कथांविषयी आम्हाला ऐकायचं होतं. त्याच्यामुळे आम्हाला शब्दामृतबद्दल आमच्या मित्रांकडनं कळलं आणि त्यांची एकंदरीत व्यवस्था खूप छान असते असं कळलं आणि त्यानंतर आम्ही प्रेरित होऊन त्यांच्याबरोबर यावेळेस इथे अंदमानला आलो आहे. अंदमानच्या सध्या आम्ही शहीद बेटावर आहोत आणि तिथून इथे आर्च पाहायला आलो आहे. बीचवर खूपच सुरेख स्पॉट आहे. शब्दामृतची व्यवस्था अतिशय सुंदर आहे. त्यांनी जे हॉटेल्स केले ते अतिशय छान आहेत आणि तिथले यांचे जे शिलेदार आहेत, यांचे व्हॉलेंटियर्स आहेत, ते फारच सगळ्या पर्यटकांना खूप मदत करतात, त्यांची काळजी घेतात आणि रोज संध्याकाळी सध्या आमचे पार्थ बावस्कर रोज सावरकरांबद्दल माहिती सांगतात, त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल सांगतात, त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सांगतात. ती खूपच छान असते. म्हणजे एकंदरीत आमचा कार्यक्रम आता सध्या हा 3रा दिवस आहे आणि आम्ही खूपच याला एन्जॉय करतो आहे आणि अजून 3 दिवस राहिले आहेत. बरंच एन्जॉय करू असं समोर आमची आशा आहे आणि लोकांनी जरूर अंदमानला भेट द्यावी आणि शब्दामृतचा बरोबर आल्यास त्यांना फार आनंद होईल अशी माझी खात्री आहे.